काही असे प्रभाग आहेत की त्यांची नोंदणी ते राहतात 20 मध्ये पण आले त्यांचं मतदान 19 मध्ये. 18-19 वर्षाच्या म्हणजे मुलांना, ते पण नांदेड शहरामध्ये राहत नाहीत ना, जिल्ह्यात राहत नाहीत, BLO जे कोणी संबंधित BLO असतील त्यांनी जे यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे हे सगळे बोगस मतदान आहे. अशी मतदारांची संख्या जवळपास 3 ते 4 हजार आम्हाला आढळून आली. आपली सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, त्याचाच प्रकार जिल्हा महापालिकेवर जिल्हा परिषदेवर आणावा या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी मतांची चोरी होण्याच्या संदर्भात या ठिकाणी म्हणजे ॲक्टिव्हिटी केली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठं घोळ समोर आले ते मतदार यादीतलं. नांदेड महानगरपालिकेची आगामी काळात निवडणूक आहेत. नांदेड महानगरपालिकेनं प्रारूप यादी प्रशासनाच्या वतीने एक जाहीर करण्यात आली. त्या यादीमध्ये घोळ आहे असा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पार्टी करत आहेत. माझ्यासोबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. तुमचं काय आरोप आहे, तुमचं काय म्हणणं आहे, कशासाठी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यावर निवेदन द्यायला आला? आज बऱ्याच दिवसापासून तुम्ही पाहतात की मतदार यादीमध्ये खूप बोगसपणा मतदार नोंदणी झालेली आहे. त्या प्रकारे जर पाहायला गेलं तर आम्ही पुराव्यासह आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही आज नांदेड शहर युवक काँग्रेसतर्फे आज आम्ही आक्षेप नोंदवण्याची लास्ट तारीख होती, त्यासाठी इथं आलो होतो. जेणेकरून नांदेडमध्ये काही क्लासेसचे नाव ॲड्रेस स्वरूपात मतदाराचे तिथं नोंदणी झालेले आहेत. असे 600-700 मतदान आहेत. काही प्रमाणात काही असे प्रभाग आहेत की त्यांची नोंदणी ते राहतात 20 मध्ये पण आले त्यांचं मतदान 19 मध्ये. जेणेकरून म्हणजे 20 मधला हा मतदार हा 19चा नगरसेवक निवडणार का? तसेच ह्या अशी मतदारांची संख्या जवळपास 3 ते 4 हजार आम्हाला आढळून आली. आणि आमच्या या पक्षाचे जे विधानसभेचे उमेदवार होते ते दोन्ही आज 2-2, 3-3 हजाराच्या फरकाने आज पडलेत, पराभूत झालेत. त्याला कारणीभूत हेच लोक आहेत का? हा BLO आहे का? हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं होतं आणि त्या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की याच्यात काय पारदर्शकपणे याची तपासणी व्हावी, फेर यादी जाहीर व्हावी आणि ज्या BLOनी ह्या असे काही प्रकार ह्यांनी केलेले आहेत मतदार यादीमध्ये त्याच्यावर कारवाई व्हावी. व अन्यथा आम्ही युवक काँग्रेसतर्फे व अन्य आमच्या समविचारी पक्षासोबत मिळून आम्ही आंदोलन करणार आहोत जर व्यवस्थितपणे पारदर्शकपणे नवीन यादी जाहीर झाली नाही तर. प्रभाग क्रमांक 5चा विषय खूप गंभीर आहे. त्या विषयावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आणि वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये चर्चा झाली की तिथल्या काही ट्युशन क्लासेसचे नाव आले. ते काय प्रकरण आहे? प्रभाग क्रमांक 5 मध्ये 239 बूथ नंबरमध्ये कमीत कमी 600 ते 700 जे खाजगी शिकवणी वर्ग आहेत, RCC, IIB, त्याच्यानंतर फार्मसी कॉलेज, 600 ते 700 नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली. पण आमच्या निदर्शनास असे आढळून आले आहे ते सर्व मतदार प्रथम मतदार आहेत. कमीत कमी मतदार नोंदणी करण्यासाठी कमीत कमी 5 ते 10 वर्षाचा रहिवासी असावा लागतो, असा निवडणूक आयोगाचाच एक नियम आहे. हे सगळे नियम डावून अशा 18-19 वर्षाच्या म्हणजे मुलांना, ते पण नांदेड शहरामध्ये राहत नाहीत ना, जिल्ह्यात राहत नाहीत, ते बाहेर जिल्ह्यातून नांदेडमध्ये येऊन फक्त शिकवणीसाठी आलेली मुलं आहेत, असे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे मतदार म्हणून यादी म्हणजे BLO जे कोणी संबंधित BLO असतील त्यांनी जे यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे हे सगळे बोगस मतदान आहे. याच्यामुळेच आमच्या नांदेड उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही सीट पडलेल्या आहेत. हे असे कमीत कमी असे आमचे 3600 मतदार असे बोगस मतदार आहेत. आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांना आता चर्चा केली. साहेबांनी याबद्दल कठोर कारवाई करू असे आम्हाला आश्वासन दिले. असं जर याबद्दल काही झालं नाही तर युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही तीव्र असं आंदोलन छेडणार आहात. या विषयात कुठलं राजकीय किंवा पक्षाचा कुठला तरी हात दिसतोय का? निश्चितच जर संबंध भारतभर पाहिलं तर कुठंतरी मत चोरूनच केंद्रात असेल, राज्यात असेल असं सरकार स्थापन होत आहे. त्याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, त्याचाच प्रकार महापालिकेवर जिल्हा परिषदेवर आणावा या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी मतांची चोरी होण्याच्या संदर्भात या ठिकाणी म्हणजे ॲक्टिव्हिटी केली आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी आज काँग्रेस पक्षाच्या व सर्व नांदेड जिल्ह्यातील जनतेला कळाली आहे की खरंच मतचोरी ही या देशाचे सत्ताधारी पक्षातील जिम्मेदार पदाधिकारी करत आहेत. त्यामुळं आमचा थेट आरोप आहे की मतचोरी करून ही सरकार निर्माण झालेलं आहे आणि तशाच प्रकार नांदेडमध्ये सुद्धा उघडकीस आलेला आहे. त्याचाच भाग बघितला सिडको प्रभाग क्रमांक 20 मधील जवळपास 780 जे बूथ क्रमांक 232 जे प्रभाग क्रमांक 19ला जोडले, म्हणजे कुठंतरी
एका वर्गाचं मत दुसऱ्या वर्गामध्ये टाकून त्याचं लेबल करण्याचं किंवा आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्याचा डाव येथील सत्ताधारी म्हणजे जे महायुतीतले जे काही इथले मेन प्रमुख आहेत त्यांनी घडवला असा आमचा ठाम आरोप आहे. आणि आरोप नसून तर त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी पकडून महापालिका असेल कलेक्टर ऑफिस या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा नियोजित कट आहे. अशाच प्रकारचे कट महापालिका असतील जिल्हा परिषदेत झालेले आहेत असा आमचा ठाम आरोप या इथल्या महायुती सरकारवर आहे. काँग्रेस पक्ष म्हणून किंवा काँग्रेस पक्षाचे समविचारी पक्ष म्हणून या विषयावर तीव्रता का दिसत नाही, तीव्रपणे आंदोलन का करत नाही? नाही असं काही नाही. नेहमीच जर असं कुठं अन्याय झाला तर काँग्रेस पक्ष नेहमीच पुढाकार घेत असतो. आणि आम्ही सर्वजण आता प्रभाग 5ची यादी आम्ही बघितली आणि 19-20 प्रभाग 19-20 ह्याची सुद्धा यादी बघितली तर आम्हाला निदर्शनास आल्या बरोबरच युवक काँग्रेस प्रथमतः जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन स्वरूपात मागणी केली. जर हे मागणी आमची पूर्ण झाली नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलेला आहे. नांदेड शहरात लागतच जे वारंवार राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतायत की मतांची चोरी होते किंवा एका ठिकाणावर जास्त मतांची, कुठल्या तरी मागच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचा आरोप होता की एका सार्वजनिक शौचालयामध्ये 100 लोकांची मतनोंदणी झालेली आहे. हे सगळं प्रकार आहे. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी त्याला लक्ष वेधण्यासाठी आज युवक काँग्रेस जिल्हाधिकाऱ्यालयावर आलं आहे आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की यावर लक्ष केंद्रित करावं. एक एकंदरीत असं प्रश्न निर्माण होते की आपली निवडणूक प्रक्रिया कुठंतरी धोक्यात आहे का किंवा आपली लोकशाही कुठंतरी धोक्यात या सगळ्या प्रकरणामुळे होत आहेत का? खूप खूप धन्यवाद.